आणि एक महत्त्वाची अपडेट, खासदार भावना गवळी यवतमाळ वाशिमच्या शिवसेना शिंदे गटाच्या सध्याच्या खासदार तातडीने मुंबईसाठी रवाना झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांना तातडीने बोलावून घेतल्याची माहिती आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचा तिढा कायम आहे। संजय राठोड यांचं नाव सातत्याने पुढे येत असल्याची माहिती आहे, पण काही वेळापूर्वी संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता भावना गवळी यांना भेटीसाठी बोलावण्यात आलेले आहे। भावना गवळी यवतमाळ वाशिममध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काही कार्यक्रमांमध्ये व्यस्त होत्या, पण त्यांचे काही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले होते, पण मुख्यमंत्र्यांनी भावना गवळी यांना तातडीने बोलावून घेतल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, निलेश फाळके सध्या आणखी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। निलेश, निश्चितच कविता, आज भावना गवळी यांना तातडीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना मुंबईला बोलवल्यात। मुख्यमंत्री नागपूरला आले असता संजय राठोड यांची सुद्धा भेट झाली होती आणि यवतमाळ वाशिमच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून चर्चा सुद्धा झाली आणि अशातच उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने भावना गवळींच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राजीनामा देण्याचंही एक शस्त्र उपसण्याचंही काम ते करीत आहेत आणि यासोबतच मुंबईलाही पदाधिकारी काही जाण्याच्या तयारीत आहेत। अशा परिस्थिती असताना उमेदवारी जाहीर न झाल्याने आता त्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तातडीने भावना गवळी यांना मुंबईला बोलावले। आता त्या नेमकं या भेटीदरम्यान नेमका काय तिढा सुटेल हा येणारी वेळच सांगणार आहे। कविता, निश्चितच संजय राठोड यांनी काही वेळापूर्वीच नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। या भेटीमध्ये दोघांमध्ये काही चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने भावना गवळी यांना मुंबईला बोलावून घेतलेले आहे। त्यामुळे यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटेल अशी शक्यता दिसते। विदर्भातल्या बहुतांश मतदारसंघांमधल्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत, मात्र यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाही। भावना गवळी जवळपास 25 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि यावेळेस भावना गवळी यांना तिकीट मिळणार की नाही याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या। संजय राठोड या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं सांगितलं जात होतं, पण संजय राठोड यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूरमध्ये आलेलं असताना भेट घेतली आणि त्यानंतर दोघांमध्ये काहीशी चर्चा झाली आणि त्या पाठोपाठ लगेचच भावना गवळी यांना मुंबईला बोलावण्यात आले। त्यामुळे चर्चा आणखी सुरू झाल्यात आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ